गुड मॉर्निंग मित्रांनो. सध्या छावा चित्रपट तर तुम्ही बघितलाच असेल. तर आज आम्ही चाललो आहे श्री क्षेत्र तुळापूर, जिथे छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्यासाठी बलिदान दिले आहे. तर आता प्रवासाला सुरुवात करतो आम्ही. सकाळचे 6:15 वाजल्यात. तर भेटूया आता आपण पुढे. आणि प्रवासात आज माझ्याबरोबर पुन्हा आहेत अनिल भाऊ. चला तर आता सुरुवात करू आपण प्रवासाला. गणपती बाप्पा मोरया. बसा. चला तर आता निघालो आपण. हर हर महादेव जय. आणि आता कोपरकेरणी गावाची एंट्री पार करतो आम्ही. ठाणे बेलापूर हायवेनी सरळ जाणार आहोत आम्ही. चला आता पोहोचलो हायवेला आणि पटापट अर्ली मॉर्निंग निघायचा फायदा उचलू. 144 किलोमीटर आहे गुगल मॅपवर दाखवतोय. सीबीडी खिंडीतील सकाळचा सुंदर नजारा बघा. 7 वाजायला आल्या. चला पोहोचलो आता कळंबोली. आज आपण पनवेल मधून नाही जाणार, जैन पेटी मार्गे जायचं आहे. म्हणजे बघा पुढचा राईट नाही, हा राईट मारायचा आपल्याला. जैन पेटी. जैन पेटी हायवेला आहोत आता आपण. आणि सूर्यनारायणांचं दर्शन झालेलं आहे आम्हाला. व्ह्यू बघा हायवेचा. चला ब्रिज उतरलो आता. आता आलो आपण कलसका फाटा पार केला. सर्व संडेची मजा होताना. मित्रांनो, आज आता चाललोय आम्ही श्री छत्रपती संभाजी महाराज यांच्या समाधीचं दर्शन घ्यायला. छावा चित्रपट बघितल्यावर समजते आपल्याला की त्यांनी आपल्यासाठी किती त्रास सहन केला. तुम्ही पण नक्की विचार करा, हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि महाराजांच्या समाधीचं दर्शन घ्यायला नक्की या. अशा प्रकारे घाट सुरू झाला. आणि आमचे पण आता 70 किलोमीटर पार झाले. मी पण थांबतो एका साईडला. 50% प्रवास झालेला आहे आमचा. घाट संपला. आता डायरेक्ट भेटू आपण लोणावळा कारला. एकविराईच्या एंट्रीचं दर्शन करू. आईला हात जोडून आणि पुढे निघू. आईचं एंट्रीचं दर्शन घेऊ.
इथूनच आणि पुढे प्रवासाला कंटिन्यू करू. चला, एकविरा माते की जय. आई माऊलीचा उदो उदो. एकविरा माते की जय. वेहरगाव. कामशेत 5 किलोमीटर. व्ह्यू बघा, व्ह्यू किती छान आहे. इथून घ्यायचं लेफ्ट. तळेगाव. एक किलोमीटर वर राईड दाखवतो आता इथून. काही व्हिडिओ पूर्ण बघाय, छान व्हिडिओ होणार आहे. ट्रॅव्हलची माहिती तुम्हाला द्यायची आहे म्हणून मला ट्रॅव्हलिंगचं पण टाकावं लागतं. तुम्हाला पुरेपूर माहिती भेटावी त्यासाठी खूप मेहनत लागते गाईज व्हिडिओ बनवायला. संपूर्ण बघा, शेवटपर्यंत बघा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. हा बघा, हा राईड दाखवतो चाकण. पोचलो आता आम्ही भंडारा. विठ्ठल कामत. भंडारा डोंगर लेफ्ट. हा बघा, चाकण MIDC औद्योगिक क्षेत्र. एंट्री. सरळच जायचं आपल्याला. तळेगाव MIDC च्या पुढे आता काही थांबलोय, जरा भूक लागली, थोडा एक ब्रेक घेऊ. ब्रेक नाही घेतला, नाश्ता करूया. चला, सिग्नल सुटला, राईट मारतो इथून. रिक्षावाले सांगू शकतात आपल्याला प्रॉपर. तुळापूरला कुठून जायचंय? सरळच का? तुळापूर. आता 3 किलोमीटरचा हा लेफ्ट मार. हा लेफ्ट मारला ना सरळ आळंदी. हा, आळंदीहून मरकर रोड म्हणायचे. डायरेक्ट तुळापूर. थँक्यू. आळंदी फाटा. मैदनकरवाडी. इथून लेफ्ट घ्यायला सांगतोय. पूर्ण उतरण आहे घाटाची. आज लेफ्ट दाखवतोय. लेफ्ट मारायचं. हे बघा, आळंदी मध्ये पोहोचलो आम्ही. बघा, पोहोचलो आपण ज्ञानेश्वर माऊलीच्या दारात आणि चाललोय शंभूराजांना भेटायला. आपण मरकल रोड या रोडनी जायचंय. हे बघा मंदिर. इथून या सर्कलने राईट दाखवतोय. मरकल रोड आहे नाव याचं. मारुती मंदिर, आळंदीकर ग्रामस्थ. मरकल सरळ. बरोबर आहे ना?
आणि फायनली पोहोचलो. हे बघा पोहोचलो. धर्मवीर छत्रपती श्री संभाजी महाराज की जय. गर्दी आहे. हा बाईक करूया पार्क. धर्मवीर छत्रपती श्री संभाजीराजे श्री क्षेत्र तुळापूर पोचलो आता आम्ही एंट्रीला. छान एंट्री केली आहे आणि शंभूराजे बघा कसे वरती आहेत. हे बघा छान सुविधा केलेली आहे. चप्पल स्टँड वगैरे सर्व येणाऱ्यांची पूर्ण सुविधा आहे. आज संडे असल्यामुळे भरपूर गर्दी आहे. आम्ही लाईनवर थांबलो आता दर्शनासाठी समाधीच्या. 1 फेब्रुवारी 1689 औरंगजेबचा सरदार मुकरब खान व गणोजी शिर्के यांच्या साथीने छत्रपती संभाजी महाराजांना व त्यांचे सहकारी कवी कलश यांना संगमेश्वर येथे कैद करण्यात आले. त्यानंतर त्यांना नगर जिल्ह्यातील बहादूरगड, जो आता धर्मगड या नावाने ओळखला जातो, या ठिकाणी घेऊन आणण्यात आले. त्यानंतर त्यांच्यावर 40 दिवस अत्याचार करण्यात आला. त्यानंतर बहादूरगडावरून त्यांना तुळापूर येथे घेऊन आणण्यात आले. तुळापूर येथे घेऊन येण्याचे महत्त्वाचे कारण असे, कारण तिथे असणाऱ्या 3 नद्या भीमा, भामा व इंद्रायणी या त्रिवेणी संगम ही जागा आपल्या हिंदू धर्मात पवित्र मानली जाते. म्हणून औरंगजेबाने हत्येसाठी ही जागा निवडली असावी आणि याच जागेवर आपल्या छत्रपती संभाजी महाराजांची हाल करून क्रूरपणे हत्या करण्यात आली. याच ठिकाणी छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या स्वराज्यासाठी व हिंदू धर्मासाठी खूप मोठे बलिदान दिले. त्यांची एक समाधी तुळापूर येथे आहे आणि दुसरी समाधी वडबुद्रुक या ठिकाणी आहे, जिथे त्यांच्यावर अंतिम संस्कार करण्यात आले होते. ही आहे कवी कलश यांची समाधी. मैत्री असावी तर अशी, मृत्यूच्या दारात उभे असताना देखील आपल्या मित्राचे कौतुक करणारा मित्र खूप कमी लोकांना भेटतो. याच ठिकाणी औरंगजेबाने कवी कलश यांचाही शिरच्छेद केला होता. कवी कलश यांचे शब्द हे शस्त्रच होते. श्री छत्रपती संभाजी महाराजांनी आपल्या कारकिर्दीत एकूण 120 लढाई लढल्या. अजब म्हणजे एक गोष्ट अशी आहे की त्यातील एकही लढाईमध्ये त्यांना अपयश आले नाही. एकही लढाई न हारणारा असा हा एकमेव योद्धा होता. संभाजी महाराज व कवी कलश यांच्या समाधीच्या मध्यभागी श्री संगमेश्वर मंदिर आहे. या मंदिराचा जीर्णोद्धार शहाजीराजांनी केला होता. आज इथे काहीतरी प्रोग्राम दिसतोय, त्याच्यामुळे मंडप आहे. अखंड हरिनाम सप्ताह आहे इथे. एंट्री आहे इथून मंदिराची. महादेवाचं मंदिर आहे इथे. पुरातन मंदिर आहे हे. पुरातनकालीन मंदिर आहे, खूप जुनं बांधकाम आहे. गणेशाची मूर्ती आहे इथे. चला आता समाधी दर्शन, सर्व महादेवाचं दर्शन झालेलं आहे. आता तुम्हाला त्रिवेणी संगम दाखवायला नेतो आम्ही.
इंद्रायणी, भीमा आणि बामा तिन्ही नद्यांचा संगम होतं इथं, म्हणून याला त्रिवेणी संगम बोलतात. हे बघा तिन्ही नद्यांचा संगम. हा घाट आहे, सर्व बसल्या तिथे रेस्ट करतात. छान लोकेशन आहे, नक्की भेट द्या. अजून एक मंदिर आहे इथे, गणेश मंदिर, शिवकालीन गणेश मंदिर, आणि ते समोरचं मोठं मंदिर आहे विष्णूचं मंदिर आहे. दाखवतो तुम्हाला. हे बघा गणपती बाप्पाची सुंदर मूर्ती आहे. गणपती बाप्पा मोरया. बल्लाळेश्वर महादेव मंदिर, श्री विष्णू महाबल्लाळेश्वर महादेव मंदिर. छान मंदिर आहे बघा. मंदिरात पूजा चालू आहे. गरम खूप होत आहे, ऊन पण भरपूर आहे. थोडासा उसाचा रस पिऊया म्हणून थांबलो आहे आम्ही. चला आता समाधी दर्शन वगैरे सर्व झालं आहे महाराजांचं. आता आम्ही निघतोय घरी जायला. रस्त्यात आता कुठेतरी जेवायला थांबतो. जेवण झालं का मग परतीला मुंबईला, वे टू नवी मुंबई. आणि जाता जाता तुम्हाला महाराजांचं नाव बघा कसं लिहिलं आहे मस्त कमाणीवर एक्झिट करताना. नक्की भेट द्या महाराजांच्या समाधीला, खूप बरं वाटेल तुम्हाला. बघा आता भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय.